नमस्कार मित्रांनो, मतदान यादीचा SRI फॉर्म जर तुम्ही भरून दिला असेल किंवा ऑनलाईन भरला असेल, तर हा फॉर्म तुमच्यापुढे BLOने भरलेला आहे का की नाही ते तुम्ही तुमच्या मोबाईलमधून फक्त 1 मिनिटाच्या आत आपण फॉर्म स्टेटस पाहू शकतात. तर त्यासाठी आपण हा व्हिडिओ समजून घेऊया व्यवस्थितपणे आणि तुम्ही घरी बसल्या-बसल्या SRIचे फॉर्म पुढे भरलेलं आहे की नाही ते आपण व्यवस्थितपणे पाहू शकतात. तर सर्वात अगोदर मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. सर्वात अगोदर Google Chromeवर जायचं आहे आणि तिथे वोटर लिहायचं आहे आणि त्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर एक अशा प्रकारे साईट ओपन होईल. अशा प्रकारे साईट ओपन झाल्यावर इथे तुम्ही नवीन यूजर असेल तर इथे सर्वात अगोदर साइनअपवर जायचं आहे आणि तिथे तुमचे डिटेल्स द्यायचे आहे. म्हणजे मोबाईल नंबर टाकायचा आहे सर्वात अगोदर, इलेक्शन कार्ड जे काय ID असेल तुमचा नंबर असेल तो टाकायचा आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे, खाली कॅप्शन दिलेला आहे तो पूर्ण भरायचा आहे. झाल्यावर सबमिट करून द्यायचं आहे. सबमिट केल्यानंतर पुन्हा तुमचं जे लॉग इन आहे ते झालेलं आहे. आता लॉग इन आपण करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही नवीन यूजर असेल तर तुम्हाला एवढे डिटेल्स द्यायचे आहे आणि सर्वात अगोदर वोटर IDचा जो नंबर आहे तो आपल्या जवळच ठेवायचा आहे, कारण तो महत्त्वाचा आहे, पुढेही आपल्याला लागणार आहे. म्हणून इथे इलेक्शन ID टाकायची आहे, खाली ईमेल ID टाकायचा आहे, कॅप्शनवर जे काय नंबर आहे तो फिल करून सबमिट करायचा आहे. आता OTP आल्यानंतर सबमिट केल्यानंतर OTP येईल. हा OTP इथे फिल करायचा आहे, व्हेरिफिकेशन OTP त्यावर क्लिक करून इथे तुम्ही पाहू शकता पहिल्या लाईनमध्ये जे ग्रीनवाली लाईन आहे तिथे लिहिलेलं आहे फिल इन्फॉर्मेशन्स फ्रॉम. तर ह्या फॉर्मवर क्लिक करायचं आहे. या फॉर्मवर क्लिक केल्यानंतर समोर तुम्हाला स्टेट दिलेले असेल तिथे तुम्ही महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे. महाराष्ट्र सिलेक्ट केल्यानंतर जे महाराष्ट्राचा जे काय डेटा असेल तो समोर येईल. इथे तुमचे जे डिटेल्स आहे ते अशा प्रकारे समोर येणार आहे. समोर आल्यानंतर तुम्ही तुमचे जे काही नाव आहे, ॲड्रेस आहे, जे काही दिलेलं आहे ते व्यवस्थितपणे इथे पाहून घ्या. डाउनलोड रिसिप्ट खाली दिलेली आहे तिथे तुम्ही क्लिक करून डाउनलोडसुद्धा करू शकतात. तर अशा प्रकारे तुम्ही घरी बसल्या तुमचं SRIचे फॉर्म पुढे त्यांनी भरले आहे की नाही ते अशा प्रकारे इझिली ऑनलाईन चेक करू शकतात. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, म्हणून जास्तीत जास्त पुढे शेअर करा. काही प्रश्न असेल तर विचारू शकता. व्हिडिओ हळूहळू पॉज करून तुम्ही ही प्रक्रियासुद्धा करू शकतात. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू. जय हिंद.